नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 10वी विज्ञान विभाग पहिला यामधील 9वा लेसन जो आहे कार्बनी संयुगे. आपल्याला सांगितल्याप्रमाणे कार्बनी संयुगे हा एक खूप मोठा सब्जेक्ट आहे. व्हास्ट कंपाऊंड कार्बनचे फॉर्म होतात आणि म्हणून ऑर्गॅनिक केमिस्ट्री ही एक महत्त्वाची शाखा आहे. तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आपल्या शरीरातील घटक किंवा आपण जे वापरतो ते कपडे किंवा इतर गोष्टी त्याच्यामध्ये 99% वस्तूंमध्ये कार्बन असतो आणि ह्या कार्बनी संयुगांचा अभ्यास आपण ह्या पाठामध्ये करणार आहोत. याच्यामुळे आपले 2 सेशन झाले विद्यार्थी मित्रांनो. त्यामध्ये आपण बघितलं की कशा प्रकारे कार्बन आणि कार्बनमध्ये सहसंयोजी बंध तयार होतो. त्याचप्रमाणे अल्केन किंवा अल्काईनची सूत्र काय असतात. त्याचप्रमाणे आपण बघितलं की हायड्रोजनचा रेणू कसा तयार होतो, म्हणजे त्याच्यामध्ये एकेरी बंध जो तयार होतो तो कोव्हॅलंट बॉन्ड असतो. त्याचप्रमाणे ऑक्सिजन विषयी बघितलं आणि नायट्रोजन मध्ये सुद्धा 3 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स 2 नायट्रोजनच्या कशा एकमेकांशी शेअरिंग करतात, कोव्हॅलंट बॉन्डिंग करतात आणि नायट्रोजनचं संयुग तयार होतं, म्हणजे रेणू तयार होतो. म्हणजे ह्या सर्व मॉलिक्युल्स मध्ये आपण पाहिलं की कोव्हॅलंट बॉन्डिंग तयार होते. कोव्हॅलंट बॉन्डिंग म्हणजे शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्सनी तयार झालेली बॉन्डिंग, याला कोव्हॅलंट बॉन्डिंग असे म्हणतात. आता आपण ह्या सेशन मध्ये पाहणार आहोत की कशा प्रकारे वेगवेगळी संयुगे तयार होतात. इथिन, इथाईन किंवा इथेन म्हणजे काय, किंवा म्हणजे अल्केन आणि अल्काईन याबद्दल सुद्धा बघणार आहोत. आणि कशा प्रकारे समजा ब्युटेनचं आपण स्ट्रक्चर लिहिलं तर त्याची 2 वेगळी स्ट्रक्चर आपण कशी लिहू शकतो, म्हणजे आयसोमेरिझम कशा प्रकारे तयार करू शकतो हे सुद्धा आपण आता पाहणार आहोत. इथे पहा, एका पुढे एक कार्बन अणू जोडत गेल्यास कार्बन अणूंची सरळ शृंखला तयार होते. आता कार्बनच्या अंगी ही जी प्रॉपर्टी आहे त्याला कॅटेनेशन असं म्हणतात, म्हणजे मालिका बंधन असं म्हटलं जातं. आणि त्याच्यामुळे कार्बनचे असंख्य रेणू एकमेकाशी जोडून आपल्याला एक मोठा असा त्याचा रेणू मिळतो, म्हणजे असंख्य अणू एकमेकांशी जोडून मोठा असा रेणू मिळत असतो आणि ही सरळ शृंखला तयार होते. याला कॅटेनेशन प्रॉपर्टी. आणि त्याच्यामुळेच कार्बन केमिस्ट्री म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्री हा खूप मोठा असा सब्जेक्ट आहे, म्हणजे व्हास्ट सब्जेक्ट आहे. तर आपण आता कशा प्रकारे हे कार्बन एकापुढे एक राहून आपले स्ट्रक्चर तयार करतात त्याच्याविषयी पाहणार आहोत. इथे पहा, तक्त्यामध्ये आपल्याला सिंगल कार्बनची व्हॅलन्सी 4 आहे, म्हणजे हा टेट्राव्हॅलंट आहे, चतुसंयोजी आहे. त्याच्यामुळे हा 4 हायड्रोजन बरोबर बंध तयार करतो आणि CH4 चा रेणू इथे तयार झालेला आहे. त्याचं रेणूसूत्र CH4 आहे आणि त्याचं नाव आहे मिथेन, म्हणजे पहिला अल्केन. आता आपण सगळे हे अल्केन बघतोय. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, अल्केनचा जनरल फॉर्म्युला CnH2n+2 आहे. एनच्या ठिकाणी आपण नंबर बदलत गेलो, 1 2 3 4 5 6 टाकत गेलो की त्याच्यापासून आपल्याला वेगवेगळी कार्बनची संयुग मिळतात. म्हणजे याचा अर्थ अल्केन्स वेगवेगळे मिळतात, कारण याच्यामध्ये सिंगल बॉन्ड्स आहेत. त्याच्यामध्ये डबल बॉन्ड असतात त्याला अल्किन म्हणतात, आणि त्याच्यामध्ये ट्रिपल बॉन्ड असतात, एक तरी ट्रिपल बॉन्ड असतो त्याला अल्काईन असं म्हटलं जातं. इथे बघा, दुसरं स्ट्रक्चर जे आहे CC. आता इथे कार्बनची व्हॅलन्सी 4 सेट करण्यासाठी आपल्याला पहिल्या कार्बनवर 3 हायड्रोजन आणि दुसऱ्या कार्बनवर 3 हायड्रोजन जोडावे लागतील आणि एक कार्बन मध्ये चौथा बॉन्ड तयार झालेला आहे. म्हणजे जेव्हा 2 कार्बन असतील तेव्हा CnH2n+2 या फॉर्म्युल्यामध्ये आपण N च्या ठिकाणी जर 2 टाकले तर C2H2n, म्हणजेच N च्या ठिकाणी परत एकदा आपण किती टाकणार आहोत तर 2 टाकणार आहोत. आणि त्याच्यामुळे इथे C2H 2 बेदुणे 4 आणि 2 6 म्हणजे C2H6 असा फॉर्म्युला तयार होणार आहे. याचं स्ट्रक्चर आपण आपल्या वहीमध्ये काढू शकता. त्याला इथेन म्हणतात. 3 कार्बन ॲटम असतील तर याचा लक्षात घ्या, 2 एंड्सचे जे कार्बन आहेत ते मधल्या कार्बन बरोबर एक बॉन्ड तयार करतात, म्हणजे ह्यांचे 3 व्हॅलन्सी सेट व्हायचे आहेत आणि म्हणून तो 3 बंध तयार करतो. 3 पहिल्या कार्बनवर आणि 3 दुसऱ्या कार्बनवर आणि मधल्या कार्बनवर 2 हायड्रोजन. अशा प्रकारे C3H8 असं प्रोपेनचं स्ट्रक्चर तयार होतं. त्याचं रेणूसूत्र आहे C3H8. नंतर C4H10 असं ब्युटेनचं स्ट्रक्चर तयार होत आहे. आपण फक्त काय करायचं आहे तर कार्बन एकमेकाला जोडून झाल्यानंतर जे पहिला आणि शेवटचा कार्बन असतो त्याला 3 हायड्रोजन जोडायचे आहेत आणि मध्ये जे कार्बन असतात त्यांना 2 हायड्रोजन आपण जोडणार आहोत, कारण कार्बनची संयुजा 4 आहे आणि हायड्रोजनची संयुजा 1 आहे. 5 कार्बन ॲटम आले की त्याला पेंटेन म्हणतात, 6 कार्बन ॲटम आले की त्याला हेक्सेन म्हणतात, 7 आले की हेप्टेन, 8 आले की ऑक्टेन, 9 आले की नोनेन आणि 10 आले की डेकेन असं म्हटलं जातं. आता बघा, लक्षावधी वर्षापूर्वी समुद्र तळाखाली गाडल्या गेलेल्या मृत जीवांपासून
काळाच्या ओघात कच्च्या तेलाचे साठे निर्माण झाले. आपण जे आज क्रूड ऑइल म्हणतो ज्याला, म्हणजेच तेलाच्या वेरीमधून एक क्रूड ऑइल काढलं जातं. क्रूड ऑइलचंच रूपांतर नंतर LPG, CNG किंवा रॉकेल, पेट्रोल, डिझेल यामध्ये केलं जातं. तर अशा प्रकारचं हे क्रूड ऑइल रिफायनरीमध्ये टाकून त्याच्यापासून शुद्ध पेट्रोल किंवा LPG, डिझेल अशा प्रकारचे घटक आपण वेगळे करतो. त्याला फ्रॅक्शनल डिस्टिलेशन वापरलं जातं. नैसर्गिक वायू हा प्रामुख्याने मिथेन असतो. जो नॅचरल गॅस आहे तो कोण आहे? मिथेन. म्हणजे आपण बघा दलदलीचा भाग जिथे असतो त्याला मार्शी एरिया असं म्हटलं जातं. हा मार्श गॅस म्हणजेच मिथेन. कच्चे तेल हे हजारहून अधिक वेगवेगळ्या संयुगांचे जटिल मिश्रण आहे, म्हणजे कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे ते. त्यात प्रामुख्याने वेगवेगळे हायड्रोकार्बन असतात. प्रभाजी ऊर्ध्वपतन म्हणजे फ्रॅक्शनल डिस्टिलेशन पद्धतीने कच्च्या तेलाचे विलगीकरण म्हणजे आपण त्याला वेगवेगळे घटक करू शकतो. त्याच्यापासून सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला CNG म्हणजे कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस, LPG लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस, पेट्रोल ज्याला गॅसोलिन म्हटलं जातं, रॉकेल, केरोसिन, डिझेल, इंजिन ऑइल आणि लुब्रिकंट्स म्हणजे वंगण तयार केले जातात. आता पहा, आता ब्युटेनमधील कार्बन शृंखलेकडे अधिक लक्ष देऊ. आता आपण 4 कार्बन ॲटम असलेला ब्युटेन घेऊया. त्याचं स्ट्रक्चर बघा, पहिलं आणि दुसरं स्ट्रक्चर. पहिल्या स्ट्रक्चरमध्ये स्ट्रेट चेन कार्बन दिसतोय, तर दुसऱ्या स्ट्रक्चरमध्ये मध्ये एक कार्बन घेऊन 3 कार्बन त्याला जोडलेले आहेत. असं जरी असलं तरी आपण जेव्हा हायड्रोजन काउंट करतो तेव्हा दोन्ही स्ट्रक्चरमध्ये सेम हायड्रोजन दिसतो. म्हणजे ह्या दोघांचाही आपल्याला जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला जो आहे तो C4H10 असा दिसतोय. म्हणजे याचा अर्थ अशा प्रकारच्या संयुगांना, अशा प्रकारच्या स्ट्रक्चरला आपण म्हणतो आयसोमेरिझम. म्हणजे ज्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला C4H10 आहे, परंतु बघा स्ट्रक्चर वेगवेगळं काढलेलं आहे. म्हणजे एक स्ट्रेट चेन काढलेली आहे आणि एक ब्रँच चेन काढलेली आहे. इथे बघा सरळ शृंखला व शाखीय शृंखलांच्या व्यतिरिक्त काही, म्हणजे आपण जे ब्रँच चेन काढतो, ब्रँच चेन किंवा स्ट्रेट चेन अशी जी स्ट्रक्चर काढतो त्याच्या व्यतिरिक्त काही जी स्ट्रक्चर असतात त्या शृंखला असतात ते कार्बन अणूंची वलय तयार होतात. आता वलय म्हणजे रिंग तयार होते. इथे बघा सायक्लोहेक्झेन म्हणजे सायक्लिक स्ट्रक्चर असल्यामुळे आणि 6 कार्बन ॲटम असल्यामुळे याला हेक्झेन म्हटलं जातं. आता कार्बनची व्हॅलेन्सी आपल्याला 4 अशी सॅटिस्फाय करायची आहे, कारण चतुश्रुती आहे, म्हणजेच टेट्राव्हॅलंट आहे. म्हणून बघा प्रत्येक कार्बन इतर 2 कार्बन बरोबर एक एक बॉन्ड तयार केलेला आहे आणि त्यांनी 2 हायड्रोजन बरोबर 2 बंध तयार केले. म्हणजे असे 4 बॉन्ड्स आपल्याला इथे तयार झालेले दिसतात. आणि अशा प्रकारे आपण सायक्लोनची इलेक्ट्रॉन ठिपका संरचना सुद्धा काढू शकतो. ती संरचना आपल्याला आपल्या नोटबुकमध्ये काढून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला ती सहजपणे समजून जाईल की कोणता इलेक्ट्रॉन कार्बन कडून आलेला आहे आणि कोणता इलेक्ट्रॉन हायड्रोजन कडून आलेला आहे. जनरली आपण डॉट जो आहे तो कार्बन कडून आलेल्या इलेक्ट्रॉनला दाखवतो आणि क्रॉस जो आहे तो हायड्रोजन कडून आलेल्या इलेक्ट्रॉनला दाखवत असतो. इथे पहा सरळ शृंखला हायड्रोकार्बन, संपृक्त आणि असंपृक्त. आता पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला संपृक्त आणि असंपृक्त हायड्रोकार्बन म्हणजे काय हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. संपृक्त म्हणजे त्याला सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त सिंगल बॉन्ड असतो. बघा प्रोपेनचं स्ट्रक्चर तुम्हाला दिसतंय C3H8. याच्यामध्ये तुम्हाला तिन्ही कार्बन एकमेकांशी एकेरी बंधाने म्हणजेच सिंगल बॉन्डने जोडलेले आहेत, म्हणून त्याला संपृक्त म्हटलं जातं, म्हणजेच सॅच्युरेटेड असं म्हटलं जातं. बाजूच्या स्ट्रक्चरमध्ये बघा डबल आणि ट्रिपल बॉन्ड आपल्याला दिसतोय. प्रोपीन आणि प्रोपाईन, डबल बॉन्ड आला की तो अल्किन होतो आणि ट्रिपल बॉन्ड आला की त्याला अल्काईन असं म्हटलं जातं. इथे बघा सिंगल बॉन्ड C आणि डबल बॉन्ड C दिसतोय. आता हायड्रोजनची व्हॅलन्सी म्हणजे कार्बनची व्हॅलन्सी आपल्याला सेट करायची असेल तर शेवटच्या कार्बनवर डबल बॉन्ड असल्यामुळे त्याला 2 हायड्रोजन लागतील. त्याच्यानंतर 2 नंबरच्या कार्बनला इथे एक डबल बॉन्डचे 2 बंध आणि एक अलीकडल्या कार्बनचा 1 बंध, असे 3 बंध ऑलरेडी तयार झालेले आहेत. म्हणजे इथे एकच हायड्रोजन लागेल आणि पहिल्या कार्बनवर दुसऱ्या कार्बनबरोबर 1 बंध तयार झाल्यामुळे 3 हायड्रोजन इथे लागतील, कारण हा टेट्राव्हॅलंट आहे. म्हणजे आपल्याला स्ट्रक्चर दिसतंय C3H6. त्याचप्रमाणे प्रोपाईनचं स्ट्रक्चर बघा आपल्याला इथे दिसतंय. इथे 3 कार्बन ॲटम आहेत. पॅरेंट नेम प्रोपाईन असल्यामुळे याच्यामध्ये 3 कार्बन ॲटम असणार आणि प्रोपाईन म्हणजे हे अल्काईन असल्यामुळे हे सुद्धा असंपृक्त हायड्रोकार्बन आहे, म्हणजेच अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आहे. आणि याच्यात एक ट्रिपल बॉन्ड आपल्याला दिसत आहे. पहिल्या कार्बननी दुसऱ्या कार्बनशी ट्रिपल बॉन्ड तयार केला, म्हणजे याची व्हॅलन्सी 4 असल्यामुळे तो पहिला कार्बन जो आहे तो हायड्रोजनशी 1 बंध तयार करेल आणि दुसरा कार्बन जो आहे तो सुद्धा पुढल्या कार्बनशी 1 बंध तयार करेल. म्हणजे दुसऱ्या कार्बनवर हायड्रोजनची गरज नाही, कारण हा टेट्राव्हॅलंट आहे आणि त्यांनी 4 बॉन्ड ऑलरेडी तयार केलेले आहेत. आणि शेवटचा कार्बन ॲटम जो प्रोपाईन मध्ये आपल्याला दिसतोय त्याच्यावर त्यांनी 3 हायड्रोजनशी बंध आणि एक अलीकडच्या कार्बनशी 1 बंध तयार केलेला आहे. अशा प्रकारे प्रोपाईनचं स्ट्रक्चर C3H4 असं तयार झालेलं आहे.
शाखीय शृंखला हायड्रोकार्बन मध्ये बघा, म्हणजे ब्रँच चेन हायड्रोकार्बन मध्ये आपण बघतोय C4H10 हे जे स्ट्रक्चर आहे, म्हणजे 3 कार्बन ॲटम, म्हणजे इथून आयसोब्युटेन चालू होतो. आयसोब्युटेन स्ट्रक्चर इथे आपल्याला दिसतंय की मधल्या कार्बनवर इथे आपल्याला एक कार्बन ब्रँच म्हणून जॉईन झालेला आहे. याला आयसोब्युटेन असं सुद्धा म्हटलं जातं. आयसोब्युटिलिन बघा, याच्यामध्ये डबल बॉन्ड आहे आणि मधल्या कार्बनवर डबल बॉन्डनी एक कार्बन ॲटम किंवा एक स्ट्रेट चेन कार्बन, 3 कार्बन आपण घेतलेले आहेत आणि मधल्या कार्बनवर एक बॉन्ड तयार झालेला आहे, म्हणून याला आयसोब्युटिलिन असं सुद्धा म्हटलं जातं. आणि शेवटचा जो स्ट्रक्चर आपण बघतोय ते ह्याच्या आधीच्या स्लाइडमध्ये बघितलं, वलयांकित, म्हणजेच आपल्याला रिंग स्ट्रक्चर्ड हायड्रोकार्बन बघायचं आहे. त्याच्यात सायक्लोहेक्झेन आहे, 6 कार्बन ॲटम, त्यांची व्हॅलेन्सी इथे 4 सेट केली गेलेली आहे हायड्रोजन त्यांना जोडून. तर सायक्लोपेंटेन मध्ये बघा 5 कार्बन ॲटम सायक्लिक मॅनर मध्ये आपल्याला दिसत आहेत, C5H10. आता सायक्लोहेक्झिन म्हणजे अल्किनचा प्रकार आहे, म्हणजे इथे एक डबल बॉन्ड येणार आणि त्याच्यानंतरचं स्ट्रक्चर जे आहे ते बेन्झिनचं स्ट्रक्चर आहे, ते C6H6 असं लिहिलं जातं. सायक्लोहेक्झिनचं स्ट्रक्चर C6H10 आणि ह्याच्यामध्ये फक्त एकच डबल बॉन्ड आहे, बाकी सगळे सिंगल बॉन्ड आहेत आणि कार्बनची व्हॅलेन्सी आपण इथे 4 सॅटिस्फाय केलेली आहे. त्याच्यानंतर बेन्झिनच्या स्ट्रक्चरमध्ये बघा अल्टरनेट डबल बॉन्ड आपल्याला दिसतात आणि म्हणून प्रत्येक कार्बनवर एकच हायड्रोजन लागेल, कारण इतर 3 बंध त्यांनी 2 कार्बन बरोबर, प्रत्येक कार्बनने इतर 2 कार्बन बरोबर तयार केलेले आहेत. म्हणजे हायड्रोजन इथे जोडला की चौथा बॉन्ड इथे आपल्याला दिसणार आहे, म्हणजे C6H6 हे बेन्झिनचं स्ट्रक्चर आहे. बेन्झिनच्या रचनासूत्रावरून समजते की तो वलयांकित असंपृक्त हायड्रोकार्बन आहे. आपल्याला माहिती आहे सिंगल बॉन्ड जर असतील सर्वकडे तर त्याला संपृक्त असं म्हटलं जातं, म्हणजेच सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हटलं जातं. परंतु बेन्झिन मध्ये अल्टरनेट डबल बॉन्ड असल्यामुळे त्याला असंपृक्त हायड्रोकार्बन असं म्हणतात. आणि हा वैशिष्ट्यपूर्ण घटक ज्यांच्या संरचनेत असतो त्यांना ॲरोमॅटिक संयुग असं सुद्धा म्हटलं जातं. आपण जी स्ट्रेट चेन बघतो त्याला ॲलिफॅटिक म्हटलं जातं आणि हे जे आहे म्हणजे अल्टरनेट डबल बॉन्ड आपण बघतोय आणि सायक्लिक स्ट्रक्चर त्याला ॲरोमॅटिक कंपाऊंड असं सुद्धा म्हटलं जातं, म्हणजे ॲरोमॅटिक संयुग असं म्हणतात. विविध हॅलोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, गंधक अशा मूलद्रव्यांबरोबर कार्बनचे बंध तयार होऊन आणखी अनेक प्रकारची कार्बनिक संयुगे तयार होतात. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगितलेलं आहेच की कॅटेनेशन प्रॉपर्टीमुळे आपण कितीतरी कार्बन ॲटम एकमेकांशी जोडू शकतो, म्हणजे असे मॉलिक्युल्स तयार होतात. त्याचप्रमाणे विविध प्रकारचे आपण हॅलोजन, जसे आपण बघू शकतो की फ्लोरीन आहे, ब्रोमीन आहे, आयोडीन आहे किंवा क्लोरीन आहे, अशा प्रकारचे हॅलोजन्स जोडून आपण विविध स्ट्रक्चर तयार करू शकतो. ऑक्सिजनचे घटक जोडून सुद्धा स्ट्रक्चर तयार करू शकतो, जसं कार्बोक्सिलिक ऍसिड आहे, जसं कीटोन आहे किंवा अल्डिहाइडिक रिंग आहे, याच्यामध्ये ऑक्सिजनचा समावेश असतो. नायट्रोजन म्हणजे अमाइन्स मध्ये किंवा गंधक, सल्फर अशा मूलद्रव्यांबरोबर कार्बनचे बंध तयार होऊन अनेक प्रकारची कार्बनिक संयुगे तयार होतात. हायड्रोकार्बन साखळीमधील एक किंवा अधिक हायड्रोजन अणूंच्या जागी या मूलद्रव्यांच्या अणूंचे प्रतियोजन होते. प्रतियोजन म्हणजेच सबस्टिट्यूशन होते आणि त्या ठिकाणी हॅलोजन म्हणजे ज्याला एक्स ने दाखवला जातो, म्हणजे त्याचा तो सिम्बॉल आहे एक्स, त्याच्या ठिकाणी आपण Cl, Br किंवा I लावू शकतो किंवा ऑक्सिजन, नायट्रोजन अशा प्रकारचे अणू आपण जोडू शकतो. हायड्रोकार्बन साखळीमधील एक किंवा अधिक हायड्रोजन अणूंच्या जागी या मूलद्रव्यांच्या अणूंचे प्रतियोजन म्हणजे सबस्टिट्यूशन होतं आणि त्यामुळे कार्बनची संयुजेची पूर्तता होते. म्हणजे टेट्राव्हॅलंट असल्यामुळे 4 बंध तयार होतात. जर ऑक्सिजन जोडला गेला, ऑक्सिजन एकच जोडला गेला तर तो डबल बॉन्ड आहे. याचं कारण का? ऑक्सिजनची संयोजक किती आहे तर 2 आहे, कारण याचा ॲटॉमिक नंबर 8 म्हणजे 2, 6, याला 2 इलेक्ट्रॉनची गरज असल्यामुळे हा 2 बंध एकटा असेल तर कार्बन बरोबर तयार करतो आणि त्याच्याबरोबर समजा OH असेल तर हायड्रोजन बरोबर 1 आणि कार्बन बरोबर 1 बॉन्ड, अशा प्रकारे 2 बॉन्ड तो तयार करतो आणि आपली टेट्राव्हॅलन्सी पूर्ण करतो. इथे पहा विषम अणू म्हणजे वेगळ्या प्रकारचे अणू आपल्याला दिसतात बघा. हॅलोजन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे त्यांना एक्स ने दाखवला जातो. Cl, Br किंवा I, त्याचं संक्षिप्त रूप Cl, Br आणि I असंच आहे. अल्कोहोल O आणि H याच्यामधलं रचनासूत्र आहे, परंतु संक्षिप्त रूप लिहिताना त्याला डॅश करून OH, म्हणजे डॅश म्हणजे काय तर तो कार्बनशी जोडला गेलेला आहे किंवा इतर कोणाशी तरी तो जोडलेला आहे. अल्डिहाइडिक ग्रुप म्हणजे CHO ग्रुप, त्याला संक्षिप्त सूत्र लिहिताना CHO किंवा आपण रचनासूत्र दाखवताना C डबल बॉन्ड OH आणि अलीकडे एक डॅश, कारण कार्बनची संयुजा 4 आहे म्हणजे हा 4 बंध तयार करणार. कीटोन जसं की आपण बघतो ऍसिटोन म्हणजेच CH3C डबल बॉन्ड OCH3, तर इथे C डबल बॉन्ड O कीटोनिक ग्रुप जो असतो तो कोणत्याही अल्केनच्या मध्ये जोडलेला असतो.
म्हणजे एंडला जर जोडलेला असेल तर त्याला HCHO लागतो, अल्डिहाइड ग्रुप तयार होतो. इथे CO आणि बाजूला 2 बंध, कारण ऑक्सिजन बरोबर तो 2 बंध तयार करतोय म्हणून संक्षिप्त रूप लिहिताना तो -CO- असं सुद्धा लिहिला जातो. कार्बोक्सिलिक आम्लमध्ये बघा COOH, C डबल बॉन्ड O दिसतोय, OH कार्बनची व्हॅलेन्सी चार्ज सॅटिस्फाय झालेला आपल्याला दिसते आणि संक्षिप्त रूप येतं COH असं लिहिलं जातं. इतर असेल तर फक्त O अलीकडे आणि पलीकडे म्हणजे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला अल्किल ग्रुप दिले जातात, त्याला R आणि R नी सुद्धा दाखवले जातात. तसं तर संक्षिप्त रचनासूत्र सुद्धा सेम आहे. त्याच्यानंतर इस्टर मध्ये COO, जसं आपण कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये COOH जोडतो, तिथे H च्या ठिकाणी इस्टर मध्ये कोणता तरी अल्किल ग्रुप जोडायचा असतो, याला COO ग्रुपने सुद्धा दाखवलं जातं. आणि शेवटचा नायट्रोजन कंटेंट असलेला म्हणजे अमाइन NH2, कारण नायट्रोजनची संख्या किती आहे तर 3 आहे आणि त्याच्यामुळे नायट्रोजन 3 बंध तयार करतो. नायट्रोजनचा अणु क्रमांक 7 आपल्याला माहित आहे, 2 आणि 5 त्याचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपण, याला 3 इलेक्ट्रॉन्सची गरज आहे त्याचा अष्टक तयार करायला आणि म्हणून तो 3 बंध तयार करतो, 2 हायड्रोजन बरोबर आणि 1 अल्किल ग्रुप बरोबर. अशा प्रकारे तो अमाइन ग्रुप देत असल्यामुळे अमाइन तयार करतो. क्रमाक्रमाने वाढत जाणारी लांबी असणाऱ्या शृंखलांवर विशिष्ट हायड्रोजनच्या जागी समान क्रियात्मक गट जोडल्यामुळे संयुगांची जी श्रेणी तयार होते तिला समजातीय श्रेणी म्हणतात, म्हणजेच होमोलॉगस सिरीज. आता आपण समजा अल्कोहोलिक ग्रुपचा विचार केला तर मिथॅनॉल, इथॅनॉल, प्रोपॅनॉल, ब्युटॅनॉल, पेंटॅनॉल, हेक्झॅनॉल आणि सॉल अशा प्रकारचे नॉल म्हणजेच अल्कोहोलिक ग्रुप म्हणजे OH हा एकच ग्रुप जोडलेला गेलेला आहे फक्त हायड्रोजनची रिप्लेसमेंट करून. उदाहरणार्थ अल्कोहोलची समजातीय श्रेणी, अल्डिहाइडची समजातीय श्रेणी. लक्षात ठेवा, अल्डिहाइड जर असेल किंवा अल्कोहोल असेल किंवा किटोनिक ग्रुप असेल तर त्याला IUPAC नॉमनक्लेचर देताना तो कसं नॉमनक्लेचर केलं जातं ते आपण येणाऱ्या सेशनमध्ये पाहणार आहोत. इथे बघा समजातीय श्रेणी. आता पहिला आपल्याला मिथेन दिसतोय, संक्षिप्त रचनासूत्र CH4, कार्बन अणूंची संख्या 1 आणि घटकांची संख्या CH2 ची 1 आहे. याचा उत्कलनांक म्हणजे बॉइलिंग पॉइंट -162 डिग्री आहे. इथेन C2H6 CH3 CH3 म्हणजे प्रत्येक पुढलं स्ट्रक्चर लिहिताना, कॉन्सिक्युटिव्ह स्ट्रक्चर लिहित असताना CH2 हा मॉलिक्यूल प्रत्येक ठिकाणी वाढतो. आपण इथे जर सबट्रॅक्शन केलं म्हणजे C2H6 मधून जर CH4 मायनस केला तर आपल्याला CH2 घटक फक्त इथे वाढलेला दिसेल. त्याचप्रमाणे C3H8 मधून जर C2H6 म्हणजे कॉन्सिक्युटिव्ह जर आपण सबट्रॅक्ट केले किंवा पुढे जात असताना आपल्याला CH2 या घटकांची संख्या इथे वाढलेली दिसते. जसं जसं कार्बनचा ॲटम वाढत जातो त्याप्रमाणे याचा उत्कलनांक म्हणजे बॉइलिंग पॉइंट सुद्धा वाढताना आपल्याला इथे दिसत आहे. म्हणजे -162 डिग्री सेल्सिअस, -88.5 डिग्री सेल्सिअस, -42, 0, 36, 69 अशा प्रकारे हा बॉइलिंग पॉइंट यांचा वाढत जातो आणि प्रत्येक कॉन्सिक्युटिव्ह स्ट्रक्चर मध्ये आपल्याला CH2 या घटकांची संख्या वाढताना दिसत आहे. अल्कोहोलची समजातीय श्रेणी बघा, इथे CH4O दाखवलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, CH4OH हा त्याचा फॉर्म्युला, CH3OH कारण मिथेन मधला एक हायड्रोजन हायड्रॉक्सिल ग्रुप रिप्लेस करतो आणि त्या ठिकाणी OH ग्रुप बसतो. आता CH3OH मध्ये बघा हायड्रोजन किती आहेत, CH3 मधले 3 हायड्रोजन आणि OH ग्रुप मधला 1 H म्हणजे CH4 झाला आणि बाजूला O. त्याचं रेणूसूत्र लिहिताना अशा प्रकारे लिहितात. हे लिनियर स्ट्रक्चर आहे त्याचं. कार्बन अणूंची संख्या 1 आहे, घटकांची संख्या सांगितल्याप्रमाणे CH2 आहे आणि उत्कलनांक 63 आहे. अशा प्रकारे C2H6O ऍक्च्युअली याचा संक्षिप्त रचनासूत्र CH3CH3OH आहे. जेव्हा आपण रेणूसूत्र लिहितो तेव्हा ते H सर्व एकत्र गोळा केले जातात म्हणजे 3 आणि 2 5 आणि 1 6 म्हणून त्याचं, आणि C2 आणि 1 ऑक्सिजन C2H6O. अशा प्रकारे प्रोपॅनॉल, ब्युटॅनॉल अशा प्रकारची स्ट्रक्चर आपण लिहत असतो. अल्किनांची समजातीय श्रेणी बघा विद्यार्थी मित्रांनो, तोच कन्सेप्ट इथे परत वापरायचा आहे. इथिन म्हणजे काय, त्याच्यामध्ये डबल बॉन्ड असल्यामुळे अल्किन म्हटलं जातं. इथिन, प्रोपीन, 1 ब्युटीन म्हणजे 1 नंबरच्या पोझिशनला डबल बॉन्ड असल्यामुळे त्याला 1 ब्युटीन. 1 पेंटीन 1 नंबरच्या पोझिशनला डबल बॉन्ड असल्यामुळे त्याला 1 पेंटीन असं म्हटलं जातं. तसं आपण प्रोपीनला सुद्धा 1 प्रोपीन म्हणू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो इथे बघा CH2 हाच घटक वाढत जाताना दिसतो. म्हणजे आपण कॉन्सिक्युटिव्ह स्ट्रक्चरचा विचार केला तर CH2 हा एकच घटक वाढत जातोय पुढल्या रेणूसूत्रामध्ये आणि त्याचा उत्कलनांकामध्ये फरक पडतो बघा. -102 इथिनचा आहे, -48 डिग्री सेल्सिअस प्रोपीनचा म्हणजे हा वाढत चाललेला आहे, -6.5 ब्युटीनचा आहे आणि 30 डिग्री पेंटीनचा आपल्याला इथे उत्कलनांक म्हणजे बॉइलिंग पॉइंट दिसतोय. CH2 घटकांची संख्या आपल्याला दिसत आहे इथे आणि त्याप्रमाणे ही समजातीय श्रेणी आहे.
अल्केन समजातीय श्रेणीचे पहिले दोन सदस्य मिथेन CH4 आणि इथेन यांच्या सूत्रात किती, तर CH2 याला मिथिलीन घटक असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा, CH4 म्हणजे मिथेन, त्याच्यानंतर एक हायड्रोजन रिप्लेस केला म्हणजे CH3 आला, तर म्हणतात मिथिल. अजून एक हायड्रोजन रिप्लेस केला मिथेन मधून म्हणजे दोन हायड्रोजन रिप्लेस केले, याचं स्ट्रक्चर होतं CH2. आता CH2 म्हणजे मिथिलीन ग्रुप आणि म्हणून CH2 या घटकांचा जो फरक पडत असतो म्हणजे मिथिलीन या घटकाचा फरक पडत असतो. अल्कोहोल समजातीय श्रेणीच्या तिसऱ्या सदस्यापेक्षा चौथ्या सदस्याच्या सूत्रांमध्ये किती मिथिलीन घटक जास्त आहेत, तर याचा आन्सर 1 CH2 असा आहे. आपण काउंट करू शकतो. म्हणजे पुढल्या याच्यामधून मागचा जर मायनस केला तर आपल्याला इथे CH2 घटक वाढलेला दिसतोय. किंवा अल्किन समजातीय श्रेणी म्हणजे आपल्याला कळलं ना की डबल बॉन्ड असतील तर सगळीकडे डबल बॉन्ड, अल्कोहोल असतील तर सगळीकडे अल्कोहोलच, म्हणजे मिथॅनॉल, इथॅनॉल, प्रोपॅनॉल, ब्युटॅनॉल अँड सो ऑन. जर अल्डिहाइड असतील तर सगळे अल्डिहाइड, याला समजातीय श्रेणी म्हणतात. आणि कॉन्सिक्युटिव्ह मेंबर्स मध्ये CH2 म्हणजे मिथिलीन ग्रुपचा फरक असतो. तसाच तो अल्किन समजातीय श्रेणीमध्ये सुद्धा असतो. इथे बघा तक्ता 9.16 मधील क्रियात्मक गटांचा उपयोग करून तयार होणाऱ्या विविध समजातीय श्रेणीतील पहिल्या 4 सदस्यांची रचना सूत्रे लिहा. आपण अल्केन घेतला तर आपल्याला माहित आहे मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन. आपण जर अल्किन घेतला तर पहिला मिथिन येत नाही. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, अल्किन किंवा अल्काइन लिहिताना कार्बन कार्बन डबल बॉन्ड असणं खूप गरजेचं आहे. ऍटलिस्ट दोन कार्बन ऍटम इथेन मध्ये असतात, ते मिथेन मध्ये नसतात आणि म्हणून पहिलं अल्किन इथिन आहे आणि पहिलं अल्काइन इथाइन आहे. तर इथिन, प्रोपिन, ब्युटीन आणि पेंटीन जर अल्किन असेल तर डबल बॉन्ड काढायचे एक एक, आणि त्याच्यानंतर जर अल्काइन असतील तर इथाइन, प्रोपाइन, ब्युटाइन आणि पेंटाइन. अल्कोहोल असतील तर मिथॅनॉल, इथॅनॉल, प्रोपॅनॉल, ब्युटॅनॉल आणि पेंटॅनॉल. किंवा जर समजा अल्डिहाइडिक ग्रुप असतील तर आपल्याला माहित आहे की इथॅनॉल, त्याच्यानंतर आपण बोलू शकतो प्रोपॅनल, ब्युटॅनल, पेंटॅनल, याचे सुद्धा मिथॅनॉल येत नाही. तर अशा प्रकारे आपण समजातीय श्रेणी लिहू शकतो. 8व्या आणि 12व्या सदस्याचे ऋणसूत्र जर आपल्याला अल्केन इथे करायचं असेल तर CnH2n+2 असा तो फॉर्म्युला आहे. एनच्या ठिकाणी 8 टाका, C8, H 82 16 2 18 म्हणजे C8H18. 12 जर टाकायचं C12, H आता 2n म्हणजे 24 + 2 26 म्हणजे C12H26 असं त्याचं सूत्र लिहिता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या सेशन मध्ये काय शिकलो तर कशा प्रकारे समजातीय श्रेणी लिहिली जाते आणि त्यांच्यामध्ये जो फरक असतो तो CH2 ग्रुपचा असतो. CH2 ग्रुप म्हणजे मिथिलीन ग्रुपचा असतो. अशा प्रकारे आपण समजातीय श्रेणींचा अभ्यास या सेशन मध्ये केलेला आहे. धन्यवाद.